गुड मॉर्निंग. आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण जे स्टँडर्ड कॉस्टिंग आहे तर ते स्टँडर्ड कॉस्टिंग या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तर बघा, सुरुवात करण्यापूर्वी आपण मागं काय बघितले तरी ते बघूया. बघा, आपल्याला कॉस्टिंग थर्डमध्ये जे कॉस्ट कंट्रोल करण्यासाठी जे टेक्निक्स दिलेले आहेत तर त्या टेक्निक्स या तुमच्या सब्जेक्टमध्ये दिले आहे. तर बघा, कॉस्ट कंट्रोल करण्यासाठी ज्या विविध ज्या टेक्निक असतात तर त्या टेक्निकचा अभ्यास आपण ह्या कॉस्टिंग थर्डमध्ये करतोय. तर बघा, आपण फर्स्ट बघितलं होतं की मार्जिनल कॉस्टिंग. त्या मार्जिनल कॉस्टिंगच्या आधारे आपण काय करत होतो की कॉस्टवर कंट्रोल करत होतो. त्यानंतर बजेटरी कंट्रोल बघितलं. त्या बजेटरी कंट्रोलमध्ये काय बघत होतो की जो बजेटेड परफॉर्मन्स आहे तर त्या बजेटेड परफॉर्मन्स बरोबर जो आपला ॲक्च्युअल परफॉर्मन्स आहे तो कम्पेअर करून जे व्हरायन्स येत होतं तर त्या व्हरायन्सवर करेक्टिव्ह ॲक्शन घेत होतो. तर बघा, त्यानंतर आपण युनिफॉर्म कॉस्टिंग बघितलं, इंटरफॉर्म कंपॅरिझन बघितलं. तर हे काय होतं की कॉस्टवर कंट्रोल करण्यासाठीच्या विविध टेक्निक्स होत्या. तर बघा, या लेक्चरमध्ये आपल्याला जे स्टँडर्ड कॉस्टिंग आहे तर त्या स्टँडर्ड कॉस्टिंगचं जे कॉस्ट कंट्रोल करण्याचं हे टेक्निक्स आहे की यामध्ये काय केलं जातं की प्रथम काय केलं जातं, फर्स्ट जी स्टँडर्ड कॉस्ट आहे तर ती स्टँडर्ड कॉस्ट ही ठरवली जाते, फिक्स केली जाते, कॅल्क्युलेट केली जाते किंवा प्री डिटर्माइन केली जाते. आणि त्यानंतर त्या स्टँडर्ड कॉस्टच्या आधारे जे ॲक्च्युअल कॉस्ट येणार आहे आपली तर त्या ॲक्च्युअल कॉस्टबरोबर ही स्टँडर्ड कॉस्ट कम्पेअर केली जाते. आणि त्या कम्पेअर केल्यानंतर काय केलं जातं की जो व्हरायन्स येत असेल, जो फरक येत असेल, डिफरन्स येत असेल त्यावर करेक्टिव्ह ॲक्शन ह्या टाईममध्ये घेतल्या जातं. तर बघा, आपण स्टँडर्ड कॉस्ट म्हणजे काय तर ते बघूया. तर स्टँडर्ड कॉस्ट आर प्री डिटर्माइंड कॉस्ट कॅल्क्युलेटेड इन ॲडव्हान्स ऑफ प्रोडक्शन ऑन ए सायंटिफिक बेसिस. तर बघा, हे जे स्टँडर्ड कॉस्टिंग आहे तर स्टँडर्ड कॉस्टिंग त्यामध्ये काय केलं जातं की प्री डिटर्माइंड कॉस्ट कॅल्क्युलेट केली जाते. म्हणजे स्टँडर्ड कॉस्ट काय की त्यामध्ये आधी कॉस्ट ही कॅल्क्युलेट केली जाते प्रोडक्शनच्या आधी. तर कोणत्या बेसिसवर? सायंटिफिक बेसिसवर ही स्टँडर्ड कॉस्ट जी असते ती प्री डिटर्माइंड केली जाते. त्यानंतर बघा, स्टँडर्ड कॉस्टिंग इज युजफुल टेक्निक ऑफ एक्सरसाइजिंग कंट्रोल इन एरियाज ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्ट बाय कम्पेअरिंग ॲक्च्युअल कॉस्ट विथ दी स्टँडर्ड कॉस्ट असर्टेनमेंट ऑफ व्हरायन्सेस अँड टेकिंग करेक्टिव्ह ॲक्शन. बघा, मी आत्ता सांगितलं की जे स्टँडर्ड कॉस्ट आहे तर त्या स्टँडर्ड कॉस्टच्या आधारे आपण काय करतो, ॲक्च्युअल कॉस्ट जी आलेली आहे ते ॲक्च्युअल कॉस्टबरोबर कम्पेअर करतो. आणि जे व्हरायन्स येत असेल, जो डिफरन्सेस येत असेल तर तो डिफरन्सवर आपण काय करू शकतो, ज्या करेक्टिव्ह ॲक्शन आहे तर त्या करेक्टिव्ह ॲक्शन ह्या घेऊ शकतो. तर बघा, त्यानंतर आपल्याला काय सांगता येईल की बघा की स्टँडर्ड कॉस्टची डेफिनेशन काय असणार तर ते बघूया. तर बघा, स्टँडर्ड कॉस्ट इज डिफाईन ॲज अ प्री डिटर्माइंड कॅल्क्युलेटेड ऑफ हाऊ मच कॉस्ट शुड बी अंडर स्पेसिफाईड वर्किंग कंडिशन. तर बघा, स्टँडर्ड कॉस्ट जे आपण कॅल्क्युलेट करतोय तर ती कशी केली जाते तर ती आधीच प्री डिटर्माइंड केली जाते. आणि त्या कॉस्टच्या आधारे आपल्या ॲक्च्युअल परफॉर्मन्स काय झाला आहे, ॲक्च्युअल वर्किंग कंडिशन काय आहे तर त्याबरोबर कम्पेअर करून व्हरायन्स हा कॅल्क्युलेट केला जातो. त्यानंतर बघा, आपल्याला स्टँडर्ड कॉस्टिंग बघायचं आहे की स्टँडर्ड कॉस्टिंग काय. तर स्टँडर्ड कॉस्टिंग इज अ टेक्निक ऑफ कॉस्ट अकाउंटिंग विच कम्पेअर द स्टँडर्ड कॉस्ट विथ द ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस टू डिटरमाइन द इफिशियन्सी ऑफ ऑपरेशन सो दॅट अँड रिमेडियल ॲक्शन मे बी टेकन इमिजिएटली. तर बघा, स्टँडर्ड कॉस्टिंग काय आहे, स्टँडर्ड कॉस्टिंग हे एक टेक्निक्स आहे कशाचं, कॉस्ट अकाउंटिंगचं. का केलं जातं स्टँडर्ड कॉस्टिंग तर ते कॉस्ट कंट्रोल करण्यासाठी. तर यामध्ये काय केलं जातं, जो स्टँडर्ड कॉस्ट आहे ती स्टँडर्ड कॉस्ट आपण प्री डिटर्माइंड जी फिक्स केली आहे किंवा कॅल्क्युलेट केली त्या स्टँडर्ड कॉस्टच्या आधारे आपण ॲक्च्युअल कॉस्ट जे ॲक्च्युअल कॉस्ट आहे प्रोडक्टची किंवा सर्व्हिसची त्याबरोबर कम्पेअर करतो ती स्टँडर्ड कॉस्ट. आणि त्यानुसार जे काही व्हरायन्स येत असेल किंवा काही डिफरन्स येत असेल तर त्या डिफरन्सवर आपण ज्या रेमिडियल ॲक्शन आहे तर त्या रेमिडियल ॲक्शन आपण घेऊ शकतो. त्यानंतर बघा, आपल्याला स्टँडर्ड कॉस्टिंगचे ऑब्जेक्टिव्ह बघायचे की ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टँडर्ड कॉस्टिंग. बघा, हे जे स्टँडर्ड कॉस्टिंग आहे कॉस्ट कंट्रोल करण्याचं जे टेक्निक्स आहे तर त्या टेक्निकचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर ते बघूया. त्यामध्ये फर्स्ट आहे की टू प्रोव्हाइड ए फॉर्मल बेसिस फॉर इव्हॅल्युएटिंग परफॉर्मन्स अँड इफिशियन्सी. बघा, जे स्टँडर्ड कॉस्टिंग टेक्निक आहे तर ते जे परफॉर्मन्स किंवा इफिशियन्सी आहे तर ते तुम्हाला इव्हॅल्युएट करण्यासाठी मदत करतं. त्यानंतर नेक्स्ट आहे की टू कंट्रोल द कॉस्ट बाय इस्टॅब्लिशिंग स्टँडर्ड्स अँड ॲनालायसिस ऑफ व्हरायन्सेस. बघा, स्टँडर्ड कॉस्टिंगमध्ये काय केलं जातं की स्टँडर्ड कॉस्ट आणि ॲक्च्युअल कॉस्ट यामध्ये डिफरन्स यामध्ये कम्पेअर केलं जातं आणि त्यामधून व्हरायन्स कॅल्क्युलेट केलं जातं. आणि जे व्हरायन्सेस आलेले आहेत तर त्याचं ॲनालिसिस हे स्टँडर्ड कॉस्टिंग टेक्निक्समध्ये केलं जातात. त्यानंतर नेक्स्ट आहे टू असिस्ट द सेटिंग बजेट. तर बघा,
जे स्टँडर्ड कॉस्टिंग टेक्निक आहे कॉस्ट कंट्रोल करण्याचं, तर ते बजेट प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला हेल्प करतं. त्यानंतर टू प्रोव्हाइड ए बेसिस फॉर एस्टिमेटिंग. बघा, एस्टिमेटिंग करण्यासाठी सुद्धा हे स्टँडर्ड कॉस्टिंग जे टेक्निक आहे तर ते मदत करते. म्हणजे बघा, ते अंदाज बांधण्यासाठी सुद्धा हे जे स्टँडर्ड कॉस्टिंग टेक्निक आहे तर ते हेल्पफुल आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे टू प्रोव्हाइड गाईडलाईन्स ऑन पॉसिबल वे इम्प्रूव्हिंग परफॉर्मन्स. बघा, जे स्टँडर्ड कॉस्टिंग टेक्निक जे आहे तर ते आपल्याला गाईडलाईन प्रोव्हाइड करत असतं आपली इफिशियन्सी किंवा आपला जो परफॉर्मन्स आहे तर तो इम्प्रूव्ह करण्यासाठी. हे जे स्टँडर्ड कॉस्टिंग टेक्निक आहे तर ते काय करत असतं, गाईडलाईन्स प्रोव्हाइड करत असतं. तर बघा, अशा रीतीने आपण हे जे ऑब्जेक्टिव्ह होते स्टँडर्ड कॉस्टिंगचे तर ते बघितले. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की फीचर्स ऑफ स्टँडर्ड कॉस्टिंग. तर बघा, ह्या स्टँडर्ड कॉस्टिंगचे फीचर्स काय तर ते बघूया. त्यामध्ये फर्स्ट सांगितले की स्टँडर्ड कॉस्टिंग इज वन ऑफ द टेक्निक ऑफ कॉस्ट कंट्रोल अँड नॉट ए मेथड ऑफ कॉस्टिंग. बघा, हे जे स्टँडर्ड कॉस्टिंग आहे तर ते स्टँडर्ड कॉस्टिंग एक टेक्निक्स आहे, कॉस्ट कंट्रोल करण्यासाठीच टेक्निक, हे मेथड नाही आहे. तर बघा, आपण कॉस्टिंग थर्डमध्ये काय बघतोय, सगळे टेक्निक्स बघतोय कॉस्ट कंट्रोल करण्यासाठी. आणि तुम्हाला टी वायला जे कॉस्टिंग सेकंड आहे तर त्या सेकंडमध्ये जे कॉस्ट कंट्रोल करण्याच्या ज्या मेथड आहे तर त्या मेथड त्यामध्ये दिलेले आहे. तर आपल्याला कॉस्टिंग थर्डमध्ये काय दिलं आहे की कॉस्ट कंट्रोल करण्याच्या ज्या टेक्निक्स आहे तर त्या टेक्निक्स दिल्या आहे. तर बघा, जे स्टँडर्ड कॉस्टिंग आहे इज वन ऑफ द टेक्निक ऑफ कॉस्ट कंट्रोल. म्हणजे जे स्टँडर्ड कॉस्टिंग आहे ते काय आहे, एक टेक्निक्स आहे कॉस्ट कंट्रोल करण्याचा अँड नॉट ए मेथड ऑफ कॉस्टिंग. त्यानंतर सेकंड दिलं आहे की स्टँडर्ड कॉस्ट इज अ कॉस्ट अंडर गिवन सेट ऑफ ऑपरेटिंग कंडिशन. बघा, यामध्ये काय केलं जातं की जी स्टँडर्ड कॉस्ट आहे ते स्टँडर्ड कॉस्ट काय केली जाते ते जे ॲक्च्युअल कॉस्टबरोबर कम्पेअर करत असतात. तर त्यानंतर सांगितलं की इट इज ए प्री डिटर्माइंड कॉस्ट विच इज कम्प्युटेड बिफोर दी कॉस्ट इनकर्ड. बघा, ही जी कॉस्ट आहे स्टँडर्ड कॉस्ट जी आहे तर ती आधीच ठरवली जाते आणि त्या आधीच ठरवल्यानंतर त्या ठरवलेल्या कॉस्टचा आपण काय करत असतो, ज्या ॲक्च्युअल कॉस्ट जी येणार आहे त्या ॲक्च्युअल कॉस्टबरोबर कम्पेअर करत असतो. त्यानंतर सांगितलं इट इज अ बेस ऑन इंजिनिअरिंग स्पेसिफिकेशन ऑफ ऑल दी फॅक्टर्स अफेक्टिंग दी कॉस्ट. तर बघा, जे स्टँडर्ड कॉस्टिंग आहे तर यामध्ये काय सांगितलं की हे कॉस्ट खर्चावर परिणाम करणारे सर्व जे अभियांत्रिकी म्हणजे जे इंजिनिअरिंग आहे त्या विशिष्टतेवर आधारित आहे. तर त्यानंतर सांगितलं आहे की इट इज कम्प्युटेड फॉर ए स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम. आणि ही जी कॉस्ट आहे स्टँडर्ड कॉस्ट तर एका कालावधीसाठी, एका निश्चित कालावधीसाठी ही कॅल्क्युलेट केली जाते किंवा ठरवलेली जात असते. तर बघा, अशा प्रकारे आपण जे कॉस्ट कंट्रोल जी स्टँडर्ड कॉस्टिंगची होती तर त्या स्टँडर्ड कॉस्ट म्हणजे काय आपण ते बघितलं. त्यानंतर बघितलं की स्टँडर्ड कॉस्टची डेफिनेशन. त्यानंतर बघितलं की जे स्टँडर्ड कॉस्टिंग आहे तर त्या स्टँडर्ड कॉस्टिंगमध्ये आपण काय करतो. त्यानंतर बघितलं जे ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टँडर्ड कॉस्टिंग म्हणजे जे स्टँडर्ड कॉस्टिंग आहे तर त्या स्टँडर्ड कॉस्टिंगचे ऑब्जेक्टिव्ह कोणकोणते आहे तर ते बघितले. त्यानंतर बघितलं की जी फीचर्स ऑफ स्टँडर्ड कॉस्टिंग म्हणजे जे तुमचे स्टँडर्ड कॉस्टिंगचे जे फीचर्स होते तर ते बघितले.